श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशीबवान ठरशील. बाळा, कदाचित या क्षणी तुम्हाला खूप एकटे वाटत असेल. कदाचित या क्षणी तुमच्या मनासारखं काही होत नसेल. पण काळजी करू नका, तुम्ही काळजीमुक्त व्हा. कारण लवकरच तुमचं आयुष्य पुढील स्तरावर जाणार आहे. स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भाग्यवंत ठरसाल. तुमचे सर्व स्वप्न देव लवकरच पूर्ण करणार आहे. तुमची इच्छा त्यांना आता समजली आहे. फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात देवाचे स्थान आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. देव म्हणतोय, आज तुम्हाला जे तुम्ही विचारही करू शकत नाही, जे तुम्हाला शक्य वाटत नाही, ते तुम्हाला अशक्य वाटतं किंवा आज ते काम तुम्हाला करून जमणार नाही असं वाटतं, तेही होणार आहे. देव म्हणतोय, तुला ते म्हणाले की तू हे करू शकत नाही. ते तुला म्हणाले की तू त्या कामाच्या पात्रतेच्या लायक नाही. पण माझ्या बाळा, स्वामी म्हणतात, तुम्ही काहीच काळजी करू नका. जे तुम्ही विचार करत आहात तेही मी लवकरच पूर्ण करणार आहे. तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला वाटतं की हे अशक्य आहे आणि मला हे नाही जमणार. पण माझ्या बाळा, लक्षात ठेवा, कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही. कोणतीच गोष्ट ही होऊ शकत नाही किंवा तू करू शकत नाही असे तुला वाटत असेल तर काळजी करू नको. स्वामी आहेत ना, आणि तुझा स्वामींवरती विश्वास आहे ना. जर स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा होय, स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असं कमेंटमध्ये लिहून सांग. ईश्वर म्हणतोय, तुम्हाला जे हवं आहे येत्या 48 तासामध्ये तुम्ही तयार राहा. तुम्हाला एक मोठी रक्कम मिळणार आहे. तुम्ही कर्जात असाल तर तुम्ही आर्थिक समस्येत असाल किंवा तुम्ही कोणत्याही पैशाच्या अशा समस्यात असेल तर फक्त विश्वास ठेवा. येत्या काही वेळात ते सर्व भरून निघणार आहे. स्वामींचा हा लिहिलेला वरदान प्राप्त करण्यासाठी आताच या संदेशाला लाईक करा. ईश्वर शक्ती आज तुम्हाला म्हणत आहे. आज तुम्ही खूप चिंताग्रस्त आहात आणि तुम्ही आता खूप विचारांच्या गोंधळात असाल तर हे विसरू नका की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. जे तुम्हाला त्रास होत आहे, जे तुम्ही चिंता करत आहात, त्या सर्व लवकरच दूर होणार आहेत. आज देव तुम्हाला म्हणत आहे आणि सांगत आहेत, अरे बाळा, मी तुझी माऊली आहे आणि मी तुला कसं काय असं दुःखी पाहणार. तुला या सर्व संकटातून मी लवकरच बाहेर काढणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी खूप मोठा चमत्कार करणार आहेत आणि त्याचे तुम्ही मानकरी लवकरच होणार आहात. स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर आजच हा संदेश पूर्ण ऐका, कारण स्वामी सर्व काही शक्य करतील. स्वामी म्हणतात, आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या, व्यर्थ बडबड करू नका. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख न चुकता तुमच्याकडे परत येईल. हाच निसर्गाचा अटळ नियम आहे. स्वामी सांगतात, चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका, कारण काय माहीत केव्हा ते विचार निघून जाईल. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशीही भीतीही बाळगू नका.
कारण जेव्हा तुम्ही कोणत्याही भीती बाळगत नाही तेव्हा तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाता. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याला अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. स्वामी बोलतात, आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलं, दुखलं, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकलो असं स्वतःला म्हणायचं आणि आपलं जे आयुष्य आहे, जे सतत चालत आलेलं आहे, त्याला असंच पुढे चालवायचं. स्वामी बोलतात, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच व्यक्ती खरा कर्तृत्ववान होय. तसे व्यक्ती खूप कमी असतात, कारण लोकांना कामं करायला खूप जास्त कारणं भेटतात आणि न करायला त्याहूनही जास्त. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा, कारण देव सर्व बघतोय. तो बघतोय की त्याने तुम्हाला मदत केली पण तुम्ही त्याबदले त्याला काहीही दिलं नाही. ज्याने पावलोपावली तुमची आयुष्यात दुःख किंवा सुख हे नेहमीच भोगण्यास मदत केली तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत आणि रडण्याचं दुःख त्याच्या इतकं कोणालाच ठाऊक नसतं आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही हसत राहा आणि दुसऱ्यांनाही हसवत राहा. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरला म्हणूनच समजा, कारण आज जे चूक कराल ते तुम्ही उद्याही नक्कीच कराल. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुम्हाला पाहून कुणीही चोरून घेऊ शकलं नाही पाहिजे. ते म्हणजे स्वतःच्या अंगी काही असा गुण जो कोणीही चोरून घेऊ शकत नाही. ते तुम्ही कोणत्याही गोष्टीचा घेऊ शकता किंवा आपल्या शरीरात ते विकास करू शकता. स्वामी बोलतात, संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. त्यासाठी दिवसरात्र झटावे लागते, त्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. स्वामी बोलतात, क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौन इतका उत्तम मार्ग दुसरा कोणताही नाही. मौन जर तुम्ही घेतला तर क्रोधाला लगाम म्हणजे लागलाच. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा, कारण एकदा तुटलेली मनं पुन्हा जोडणं अशक्यच असतात आणि अशा मनांना स्वामीही जोडू शकत नाहीत. त्यामुळे हे तुम्ही कधीही चुकी करू नका. कधीही जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायची इच्छा झाली किंवा यशस्वी व्हायचंच असेल तर एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाही. तो पाहतो की आता मला काय करायचे आहे, आपण काय केल्यावर आपण आपल्या ध्येयाकडे जाऊ. त्यामुळे तुम्ही लोकांचा विचार करणं सोडा आणि स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल करा. ढीगभर आश्वासना देण्यापेक्षा टिंचभर मदत केव्हाही चांगली असते. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ कधी परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. येत्या काही तासात तुम्हाला खूप जास्त लाभ होणार आहे. याचा तुमच्या जीवनात खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडेल. स्वामी बोलतात, फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा, कारण तुम्ही गेल्यावर कोणी तुम्हाला आठवलं पाहिजे अशी इच्छा बाळगत चला. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल पूर्ण प्रयत्न प्रामाणिक करून करता
तेव्हा तुम्हाला त्याचं काहीही वाटत नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे ध्येयापर्यंत पोहोचताही. त्यामध्ये तो ईश्वरही तुमची मदत करतो. त्यामुळे आपल्या कामात सदैव प्रामाणिक राहायला शिका. ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. पण मरताना मात्र एक गोष्ट असते, मरताना आपण असं मरावं की आपण हसू आणि लोक रडत असतील. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकवतात. त्यामुळे खरी किंमत तुम्हाला तेव्हाच येते जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य काम कराल. आपले दुःख मोजक्या इतके 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि राहिलेले 49% लोक ते तुम्हाला अडचणीत येण्याचा आनंद होतो. त्यांना जर तुम्ही तुमचे दुःख सांगाल तर उलट त्यांना खूप आनंद होईल आणि तुम्हाला अनेक दुःख कसे पोहोचवायचे याकडे त्यांचं फार लक्ष असतं. त्यामुळे अशा लोकांपासून सदैव अंतर ठेवूनच चला. आयुष्यात असे लोक सर्वांनाच भेटतात. आयुष्यात कोणीही असं नसतं की जे तुम्हाला समजून घेईल. फक्त 1%च लोक असे असतात जे तुम्हाला समजून घेतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची उणीव भासवल्याखेजी तिची खरी किंमत कळत नाही हे म्हणणं काही व्यर्थ नसेल. जेव्हा त्या लोकांना तुमची किंमत कळेल तेव्हा ते येतील तुमच्यापाशी. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्याविषयी कधीही दुःखी होऊ नये. अपराधाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं ते अपराध करण्याइतकंच धोक्याचं असते, कारण तुम्ही अशा गोष्टीला पुन्हा वाव देत आहात जे गोष्ट चुकीची आहे. स्वामी बोलतात, असत्य हे अपंग प्राण्यासारखे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. त्यामुळे सत्याच्या मार्गावर चाला, कारण सत्य हे स्वतः असते. तो स्वतःच एक असा व्यक्ती असतो तो कोणालाही आवरू शकत नाही. त्यापुढे कोणतीही गोष्ट हे लपवल्या जात नाही आणि जो सत्याच्या मार्गावर चालतो तो अपयशी कधी होत नाही. त्याला जीवनात कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरीही जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसावसा वागेल हे सांगता येत नाही. स्वामी बोलतात, झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे मौन, आणि मौन म्हणजे तुम्ही शांत राहणे. जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा तुम्हाला राग येणं हे आपोआपच कमी होईल. कधीकधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. स्वामी बोलतात, तुम्ही मला मानता, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. कारण प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन, द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, आणि मी ज्यांच्या हृदयात किंवा मनात असतो त्यांना कधीही दुःख येऊ देत नाही. त्यामुळे इच्छा तुमची. स्वामी बोलतात, यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधन घाला. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. जर पटत नसेल तर एकदा करून बघा. जर तुम्हाला काही गरज नसतानाही कोणाला पैसे मागून बघा किंवा कोणत्या गोष्टीची मदत मागा. तुम्हाला ते नक्कीच काही ना काही बोलतील आणि टाळतील, कारण आखरीला सर्वच आपल्या लायकीवर येतच असतात. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य माणसं असतात, आणि जे त्यांना पाहून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्याचे असामान्य असे प्रामाणिक प्रयत्न करतात ते लोक असामान्यमध्ये येतात. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणे असतात. एक तर आपण विचार करता न कृती करतो, किंवा विचार करून कृती करण्याला याला आपण वेळ देत नाही, फक्त विचारच करत बसतो. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरतो, म्हणून सर्वांना तो कळतो की हा चंदन आहे. तशी तुमची चांगली कामे पसरतील, फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले करा.
केवळ योगायोग असे काहीही नसते. जीवनात प्रत्येक घटनेला अर्थ असतो. त्यामागे खूप काही दिवस असतात. त्यामागे खूप काही मेहनत असते. त्या घटनेला तयार करण्यामागेही एक कारण असतं आणि त्यामागे सर्वात मोठं एक कारण असतं, ते म्हणजे स्वामीवरती विश्वास ठेवा. जेही जीवनात चांगले योगायोग येतील, जेही घटना घडतील त्या चांगल्याच घडतील. जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. त्यामुळे प्रेम करायला शिका. शत्रुत्वाने तर युद्ध जिंकलं जातं आणि त्यातही जितेल कोण हे सांगता येत नसतं. स्वामी बोलतात, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. काही चिंता करायची गरज नाही. कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा वाद करायची गरज नाही. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की ती एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण सत्य हे अशा प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. त्या असत्यामुळे आयुष्यभर तुम्हाला त्याचा व्याजासहित पूर्ण फेड केल्याशिवाय देव वरेसुद्धा बोलवत नाही. निश्चित भिकारी हा अनिश्चित सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो, कारण तो स्वतःचा राजा स्वतः असतो. तो काम तर असे करतो, पण तो स्वतःच करतो. जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाचा सोंग करता येत नाही. कारण तो जवळ असला की सोंग करायची गरज पडत नाही आणि नसला की सोंग करता येत नाही, कारण ते सोंग करायलाही पैसाच लागतो. कधीही कुणाच्या भावनांसमोर खेळू नका, कारण जर तुम्ही आज कोणाच्या भावनांसोबत खेळसाल तर कदाचित तुम्ही त्या गोष्टी जिंकसाल, पण ते माणूस तुम्हाला आयुष्यभर खूप जास्त श्राप देत असते, कारण तुम्ही कोणाच्या सोबत तरी मनाशी खेळ आहात. आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. नक्कीच येणाऱ्या काही दिवसात तुमचं आयुष्य एका चांगल्या स्तराला जाईल. त्यामध्ये तुम्हाला खूप सारं सुख, अनंत असं सुख भेटेल जे कधीही संपणार नाही. सोबतच तुम्हाला खूप साऱ्या धनाचीही प्राप्ती होणार. तुम्हाला यशस्वी होण्याची एक नवी ऊर्जा भेटेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला स्वामींचे वरदान लागेल. स्वामी जे सांगतात ते करतात आणि जे नाही सांगत तेही करतात, कारण ब्रह्मांड नायक काहीही करू शकतात. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही. कोणतीच गोष्ट हे अशक्य नाही. स्वामी सर्व काही ठीक करतील. आज जर तुमच्या आयुष्यात काही चुका किंवा काही समस्या आल्या असतील तर गैरसमज करून घेऊ नका. थोडा वेळ लागेल, पण स्वामी त्यांची कृपादृष्टी तुमच्या आयुष्यावर लवकरच टाकणार आहेत. त्यामुळे थोडा विचार करा आणि बघा, स्वामी तुम्हाला दिसतील. स्वामी तुमच्या मनात आहेत. स्वामी तुमच्या हृदयात आहेत. त्यांना जर कदाचित पाहायचं असेल तर डोळे बंद करा आणि 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला स्वामींचे चित्र दिसेल. तुमच्या डोळ्यापुढे स्वामींचे चित्र आले की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण तुम्ही जर आम्हाला सांगसाल तर आम्ही तुमचे अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू. तुम्हाला स्वामींनी कधी दर्शन दिले आहे का? जर दिले असेल तर होय म्हणून कमेंट करा. स्वामींना तुम्ही मानता, त्यांची भक्ती करता, कारण त्यामध्ये तुमचा फायदाच आहे. स्वामींना मानलं तर आयुष्य एका सुखासारखं होतं. आयुष्यात समस्या संपतात. आयुष्य एका चांगल्या स्तराला जातं. आणि कितीही नाही म्हटलं तरीही स्वामी त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी करतातच. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवत चला, त्यांना मानत चला. स्वामी तुम्हाला दर्शन लवकरच देतील आणि त्यांचा अनुभव तुम्हाला येत्या 48 तासांमध्येच मिळेल. स्वामींचा हा संदेश लाईक केला नसेल तर लाईक करा. स्वामींचं मोठं वरदान आज तुम्हाला भेटणार आहे. स्वामींच्या त्या वरदानाचे तुम्ही खूप मोठे मानकरी होणार आहात.
त्यासाठी एकदा हा संदेश लाईक करा. स्वामी महाराजांचा आज तुम्हाला एवढा मोठा अनुभव येणार आहे जेवढा कधीच तुम्हाला आयुष्यातही आला नसेल. कदाचित हा अनुभव तुम्हाला येत्या 12 घंट्यामध्ये येऊ शकतो, कदाचित येत्या 24 घंट्यामध्ये येऊ शकतो आणि कदाचित थोडा उशीर लागेल, पण 48 घंट्यांच्या आधीच हा अनुभव येईल. 48 तासांमध्ये स्वामींचा हा अनुभव तुम्हाला येईल. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींना मानत चला, त्यांची भक्ती करा, त्यांची सेवा करा. त्यांचे सर्व काही विचार आपल्या जीवनात उतरवा. तुमच्या आयुष्यात सुखाचा प्रभाव पडेल. तुमचं आयुष्य सुरळीत चालेल. त्यामध्ये कोणतीही अडचण तुम्हाला दिसणार नाही. स्वामी बोलतात, माझं जे ऐकतं त्याचं आयुष्य बदलून जातं आणि जे फक्त मला मानतं त्याचंही आयुष्य बदलून जातं. फक्त ऐकाल तर तुमचं आयुष्य खूप जास्त पुढे जाईल. तुम्ही आयुष्यात जे विचारही केला नव्हता तेही तुम्हाला मिळेल. कदाचित कधी तुम्ही त्याबद्दल स्वप्नसुद्धा बघलं नसेल. कदाचित तुम्ही त्या गोष्टी कधी आयुष्यात विचारही केला नसेल. त्याही गोष्टी तुम्हाला स्वामींच्या कृपेने मिळतात. त्यामुळे एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली बोलतात, आज तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहात आणि त्याचमुळे आज आमचा आशीर्वाद तुम्हाला येणार आहे. आज आमचे देवदूत तुम्हाला खूप मोठा चमत्कार घडवून आणणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकर तयार राहा. तुमचं आयुष्य एका नवीन स्तराला बदलून जाणार आहे. आज तुमचं पूर्ण कुटुंब या आनंदाचा भाग्यशाली ठरणार आहे. या येणाऱ्या चांगल्या बातमींचा तोही आनंद घेणार आहे. त्यामुळे एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.